हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे आणि हे दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या दुधीपासून आपल्याला अगदी छान रेसिपी बनवायची आहे. पाहू शकता हे पुढचं टोका मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याची साल काढून घ्यायची वरची सर्व. पाहू शकता अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व दुधीची साल काढून घेणार आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. टिफिनसाठी तुम्ही घाईच्या गडबडीमध्ये ही रेसिपी बनवू शकता आरामशीर. अशी झटपट होणारी आहे. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते. तर सर्व साल आपली दुधीची काढून झालेली आहे, पाहू शकता अशा पद्धतीने. तर आता आपण हे साईडला करूया. आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप टेस्टी होती आणि झटपट होणारी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे दुधी आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि दुधीमधला हे गर आहे ना मैत्रिणींनो, बिलकुल पण निबार नाही, कवळा गर आहे, तो घ्यायचा आपल्याला, कारण पौष्टिक गर आहे, तो फेकून द्यायचा नाही. तर आपल्याला ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा. मोठे मी जास्त घेणार नाही. तुम्हाला जर वाटलं मोठे तुकडे करायचे तर तुम्ही करू शकता, कारण झटपट होणारी रेसिपी घाईच्या गडबडीत होणारी आहे. तर मी ह्याचे छोटे छोटेच तुकडे करून घेणार आहे, म्हणजे शिजायला कसा भोपळा लवकर शिजला जातो. पाहू शकता अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. दुधी भोपळ्याचे पण भरपूर प्रकार आहे. कुणी दुधीचा हलवा करतं, कुणी भाजी बनवतं, कुणी डाळीमध्ये टाकून दुधी भोपळ्याचा डाळ ढोकळा करतात. भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. दुधी भोपळ्याचे वडे पण बनवतात, परोठे करतात. तर आज आपण इथे मी तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे. आणि मी दुधीचे पण भाजी बनवलेली आहे अशी, परत वड्या केलेल्या आहेत, दुधीचा हलवा बनवलेला आहे. तर इथे मी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे थोडी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दुधी कापून घ्यायचं आहे बघा, एवढी साईज दुधीची. तर आता आपण बाउलमध्ये सर्व दुधी टाकून देऊया आणि त्याच पद्धतीने हे पण अर्धा राहिलेला तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता मैत्रिणींनो, सर्व दुधी मी कापून घेतलेला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, हा दुधी साईडला ठेवायचा आहे. आणि इथे लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, 1 टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा, आणि कोथिंबीर घेतली. कोथिंबीर मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर धुवूनच घेत जा, कारण माती वगैरे असते, धूळ असते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. आणि इथे 1 टमाटा मी चिरून घेतलेला आहे. त्यातल्या बघा बिया पण मी सर्व काढून घेतलेल्या आहेत. आणि तो टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, मी इथे 1 टमाट्याचा वापर केला आहे, तुम्ही इथे 2 पण टाकू शकता. जशी तुम्हाला भाजी वाढवायची जर असेल तर जास्त टमाटे किंवा कांद्याचा पण वापर तुम्ही करू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक टमाटा चिरून घेतलेला आहे. तर कांदे कोथिंबीर पण आपल्याला ह्याच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचेत. तर सर्व चिरून झालेले आहे. पाहू शकता लसूण पण मी भरपूर सारा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. तर आता गॅस वळायचे आणि गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅसवर कढई ठेवून घ्यायची. मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे बघा इथे.
तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे, 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा। जिरं पण छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी कांदा टाकून घेते, मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत। आणि कांदा लसूण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। पाहू शकता खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। छान कांदा मऊ होस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे। आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। पाहू शकता कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, तो कोथिंबीरीचा आरग सगळा तेलामध्ये उतरतो, भाजीला छान टेस्ट येते आपल्या। छान मिक्स करून घ्यायचे हे। त्यानंतर आपल्याला हळद टाकून घेते मी 1 चमचा, छोटा चमचा आहे। हळद पण छान तेलावर परतून घ्यायची। हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा। किचन किंग मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर धना पावडर 1 चमचा टाकलेली आहे। बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलाय। आणि कांदा लसूण मसाला 1.5 चमचा मी टाकून घेते। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो। भाजी जशी जास्त कमी असेल त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता। तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने। पाहू शकता तुम्ही मस्त मसाल्याला रंग पण आपला आलेला आहे। त्यानंतर आपल्याला ही चण्याची डाळ आहे बघा, मी रात्री भिजत घातली होती, ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी आता इथे कढईमध्ये टाकून दिली आणि ह्या मसाल्यासोबत आपल्याला ही डाळ छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर दुधीचे इथे तुकडे हे मी कापून घेतलेले ते टाकून दिलेत। दुधी पण आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं आहे। ते छान परतून झालेलं आहे पाहू शकता। खूप मस्त रेसिपी होती मैत्रिणींनो, एकदा नक्की करून बघा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे, कारण शिजायला पाणी लागणार आहे। चण्याची डाळ शिजायला टाइम लागतो। जास्त आपल्याला ही भाजी अशी पातळ करायची नाही किंवा एकदम सुकी पण करायची नाही, ओलसर भाजी मी बनवणार आहे। ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे 5 मिनिटं। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची झाली आहे का। थोडीशी चिंच बघा मी घेतलेली आहे, चिंच टाकून देणार आहे, कारण आंबट थोडीशी जरा खायला खूप छान लागते ही भाजी। छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे। 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे, परत भाजी चेक करायची आपली। भाजी परत वर खाली छान मिक्स करून घ्यायची बघा। ते छान मिक्स करून झालेली पाहू शकता। आपला भोपळा पण शिजलेला आहे मैत्रिणींनो। तर झाकण ठेवून घेऊया, डाळ थोडी कच्ची आहे आपली। 1-2 मिनिटं, 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे। भाजी छान वर खाली करून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बघा। मी दुसरं काही वाटण ह्याच्यामध्ये टाकलं नाही आहे, फक्त शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे 1.5 चमचा। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे मैत्रिणींनो, ह्यानी भाजीला खूप छान टेस्ट येते। भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे कूट टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। मी पहिली पण तेलावर टाकली होती आणि भाजी झाल्याच्या नंतर पण कोथिंबीर टाकायची। भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण तेवढीच
टेस्टी लागते. ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. मस्त आपली ही चण्याची आणि दुधीची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 1 मिनिट आपल्याला ही झाकण ठेवून घ्यायचे का, तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे म्हणून. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचं आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. आणि एकदा ही भाजी ट्राय करून बघा. व्हिडिओ संपल्यानंतर खरंच एकदा बनवून बघा. ही रेसिपी खूप छान होती, डब्यासाठी झटपट होणारी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.